भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबत खा, कशीही छान लागणारी आजची थपथपीत मुशी खूप कमी साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे रेसिपी खूप मस्त झालेली आहे. काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलंय की नाही? मला माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं मी यामध्ये खूप सारे साहित्य घातलंय, खूप सारे मसाले घातलेत म्हणून हे दिसायला इतकं टेम्पटिंग झालंय का? तर असं अजिबात नाही. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की कुठल्याही पदार्थाला चव चांगली यावी, पदार्थ छान टेम्पटिंग दिसावा म्हणून खूप सारं साहित्य वापरावं लागतं, खूप सारे मसाले घालावे लागतात. तर असं अजिबात नाहीये. फोडणीच्या काही बेसिक टिप्स असतात त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर अगदी घरातला साठवणीचा मसाला जरी फक्त वापरला ना तरी पदार्थाला तितकीच चांगली चव येणार आहे. तर आता ह्या टिप्स कुठले असतात तर हे तुम्हाला ऐकायचं असेल, बघायचं असेल तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघावा लागेल. त्यामुळे व्हिडिओ मस्त आहे, रेसिपी खूप छान आहे. व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा. सुरू करूया. आमचं मालवणी जेवण म्हटलं ना की कांद्या खोबऱ्याचं वाटण हे हवंच. कांदा, खोबरं, टोमॅटो आणि कोथिंबीर, थोडीशी लसूण मस्त सोनेरी रंगावर भाजून थंड करून वाटून घ्यायची आहे. मग मुशी आणलेली आहे, मुशी स्वच्छ धुवून घेतली. फोडणीमध्ये कांदा घातला आणि ठेचलेली कोथिंबीर आणि थोडीशी लसूण परतवून घ्यायची आहे. आता हे चांगलं सगळं भाजलं की मगच यामध्ये तमालपण आणि थोडासा एक छोटासा टोमॅटो घातलेला आहे. चांगलं मऊसूत झालं ना की चवीपुरतं मीठ, लाल मालवणी मसाला आणि हळद एवढंच साहित्य घातलं. अगदी तेल सुटेपर्यंत मस्त स्लो टू मीडियम गॅसवर ही फोडणी छान भाजून घ्यायची. ही जर फोडणी जर चांगली भाजली ना तर तुमच्या पदार्थाला चव चांगलीच येणार. त्यामुळे मसाले चांगले भाजले ना की मगच यात वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण सुद्धा मसाल्यामध्ये एक 4 ते 5 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे. मस्त झाकण लावून बारीक गॅसवर छान असं तरी सुटेपर्यंत भाजून घेऊया. मसाला चांगला भाजला ना की पदार्थाला चव चांगली येते. त्यामुळे फोडणीची ही महत्त्वाची टीप तुम्ही नक्की फॉलो करून बघा. चांगला मसाला मुरलेला आहे. आता यामध्ये धुतलेली मुशी घालून घेणार आहे. मग यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आधी थोडंसं हलवून घेऊया, मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. पाणी लगेच घालायचं नाही. आता मीठ घातल्यावर सुद्धा मिक्स करून घ्यायचं. पाणी घालायचं नाही कारण मुशीला स्वतःचं पाणी सुटणार आणि त्यात शिजलेली मुशी चवीला अप्रतिम लागते. झाकण ठेवायचं, झाकणामध्ये पाणी ठेवायचं, गॅस लो टू मीडियम ठेवून मुशी मस्त शिजवून घ्यायची आहे. आणि मग काय मुशी शिजल्यानंतर याची तरी बघा. झाकणातलंच थोडंसं पाणी यात घातलं, थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घातलेलं आहे. मला थपथपीत हवी आहे मुशी, जास्ती पातळ नको म्हणून पाणी कमी घातलं. आणि मग थोडंसं कोकम घालायचं आणि छान मस्त उकळी आणून घ्यायची आहे. आणि मग त्यानंतर काय गरमागरम मुशी तुमच्यासाठी तयार आहे. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, भातासोबत खा, कशीही छान लागते. त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू नवीन रेसिपीसहित नवीन भागात.